राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान। उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार, तर मतदारांचा कौल कुणाला उद्या कळणार। मालवणमध्ये काल रात्री 2 वाजता संशयित गाड्या पकडल्या। नंबर प्लेट नसलेली एक गाडी निलेश राणेंनी पकडली। गाडीत रोकड असल्याचा राणेंचा आरोप। एवढी मोठी गाडी भरून पैसा कुठे जात होता, निलेश राणेंचा सवाल। पुण्याच्या मंचरमध्ये बिबट्याच्या दहशतीचा मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता। बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात मतदान केंद्र, सकाळच्या सत्रात मतदान केंद्र ओस पडण्याची शक्यता। बदलापुरात मतदानाच्या आदल्या दिवशी जीवघेणा हल्ला। सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला। मतदारांच्या मनात दहशत निर्माण होण्यासाठी हल्ला केल्याचा आरोप। सगळ्या बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या। उर्वरित निवडणुकांवर याचा परिणाम होणार नाही, राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणं नेत्यांना भोवणार। राज्यातील प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रलोभनं देणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगानं घेतली दखल। फडणवीस भ्रष्टाचारी गोळा करतायत। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। फडणवीस सरकारचा नासलेला कारभार, मुंबईकर भाजपच्या हातात मुंबई जाऊ देणार नाही, ठाकरेंचा घणाघात। नवी मुंबईच्या पनवेलमध्ये मतदार यादीत एकाच वडिलांची 268 मुलं। नक्की धृतराष्ट्र कोण, बाप की निवडणूक आयोग? मनसेनं पनवेलच्या तहसीलदारांना विचारला जाब। एप्स्टाईन फाईल्स उघडल्या तर भारतात राजकीय भूकंप होणार असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा। महिनाभरात मराठी पंतप्रधान पाहायला मिळू शकतो, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानं खळबळ। एप्स्टाईन कागदपत्र माझ्याकडे येतील, सुब्रमण्यम स्वामींचाही दावा। रुपाली ठोंबरेंचा राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा। नुकतीच श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यानं ठोंबरे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। देशभरातील डिजिटल अरेस्ट प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी आता सीबीआयकडे। सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सगळ्या राज्यातील पोलिसांना केंद्रीय तपास यंत्रणांना मदत करण्याचे निर्देश। 2100 दहशतवाद्यांचा सीमेपलीकडून घुसखोरीचा कट। बीएसएफची माहिती, दहशतवाद्यांच्या हालचालीवर बीएसएफची करडी नजर।